आज बनवायचे आहे चेरी टोमॅटो बेसन। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव किलो चेरी टोमॅटो, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण कळ्या ते इथे कापून घेतलेले आहेत, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीपुरते मीठ, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, 1 कटोरी बेसन, पाणी। चला तर मग कढईमध्ये तेल टाकलेले आहे, त्यामध्ये मोहरी टाकू, अर्धा चमचा, जिरे, लसूण, कांदा, कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हळद, तिखट, आता यामध्ये घालूया आपण चेरी टोमॅटो। याला आपल्याला कापायचे नाहीये, ती फोडणीमध्ये छान शिजतात। टोमॅटो होत आहेत। आता आपल्याला यामध्ये टोमॅटो झाले की पाणी सोडायचे आहे, अर्धा लिटर पाणी टाकायचे आहे, अर्धा लिटर पर्यंत। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन घालू। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर बेसन घालायचे आहे। हळूहळू पाण्यामध्ये बेसन सोडूया। गॅस कमीच ठेवायचा आहे। चवीपुरते मीठ, पाणी, बेसन टाकल्यानंतर 15 मिनिट चांगलं शिजू द्यायचं, मग गॅस बंद करायचा। बेसन चांगले शिजलेले आहे। आता कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। इथे आपले बेसन तयार झालेले आहे। चेरी टोमॅटो बेसन हे ज्वारीच्या भाकरीसोबत जेवायला खूप रुचकर लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे वाटले। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।